कोल्हापूरच्या रस्त्यावरच्या लढाईमध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं आम आदमी पार्टीला आत्तापर्यंत सपोर्ट करत आला आहात. रस्त्यावरची लढाई प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं तळमळीनं प्रश्न जशा पद्धतीनं मांडला जातोय तो पोचवायचा प्रयत्न केलाय. आज कार्यकर्त्याची घुसमट काय असते याच्या संदर्भातला एक मला विश्लेषण तुमच्यासमोर करायचं आहे. इंडिया आघाडीच्या माध्यमातून आम्ही लोकसभेला सामोरे गेलो, विधानसभेला आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून सामोरे गेलो. इंडिया आघाडी आणि लोकसभा यावेळी उद्देश एकच होता की कुठंतरी संविधान वाचायला पाहिजे, संविधान टिकायला पाहिजे, संविधानाची लढाई चांगल्या पद्धतीनं लढायला पाहिजे. आणि ज्यावेळी आपण विधानसभेचा विचार केला, विधानसभेला कुठंतरी एका विशिष्ट इथून या महाराष्ट्राचा विकास कामं चांगल्या पद्धतीनं व्हावीत म्हणून आम्ही महाविकास आघाडी बरोबर थांबलो. त्यावेळी आम्ही कोल्हापुरातनं 2 उमेदवाऱ्या मागितल्या होत्या आम आदमी पार्टीकडे, कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण. पण काही वैचारिक भूमिका घेऊन दोन्ही उमेदवारांचा आम्ही त्याग करून महाविकास आघाडी बरोबर आम्ही गेलो. त्यावेळी सातत्यानं आम्हाला सांगण्यात आलं होतं की इंडिया आघाडी अतूट आहे, इंडिया आघाडीची एकजूट चांगली आहे आणि सगळ्याच घटक पक्षांना आम्ही याच्यामध्ये महानगरपालिकेच्या या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही सामावून घेऊ, अशा पद्धतीची भूमिका सातत्यानं आमच्यासमोर मांडण्यात आली होती. पण आज लक्षात आलं ती फक्त कल्पना होती आणि ती फक्त घोषणा होती, किंबहुना ते फक्त एक गाजर होतं असं म्हणलं तरी काय हरकत नाही. मगाशी उत्तमने सांगितल्याप्रमाणे एका उमेदवारासाठी किंवा वाटाघाटीसाठी किती चर्चा असावी, किती पद्धतीची त्याच्यामध्ये कारणं असावी, किती निकष असावीत हे तर तुम्ही ठरवायला पाहिजे होतं. उगाचच विनाकारण एखाद्या गोष्टीचं गाजर दाखवायचं आणि ताणत न्यायचं ही भूमिका दरवेळी चालत नाही. मला सातत्यानं सांगायचं आहे की इंडिया आघाडीच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळी चर्चेला बसलो, 3-3, 4-4 फेऱ्या झाल्या, त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा जे आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुमचे उमेदवार अतिशय चांगले आहेत, तुम्ही अतिशय विचारपूर्वक तुम्ही स्ट्रॅटेजीची काळजी करून तुम्ही आमच्यासमोर उमेदवार दिलेत, पण निवडणुकीच्या निकषामध्ये बसत नाही. मग हे कारण होऊ शकत नाही. जिथं काँग्रेस स्ट्रॉंग आहे तिथं त्यांनी आम आदमी पार्टीला सामावून घेणं गरजेचं होतं. जिथं कार्यकर्ता पॅटर्न राबवायचा आहे तिथं त्यांनी आम आदमी पार्टीला सामावून घ्यायचा पाहिजे होतं. पण हे बोलल्याची कडे आणि बोलाचे भात जो आहे त्याचा जो हवा आहे, त्याचा जो फुगा आहे तो फुटला असं म्हणायला हरकत नाही. चर्चेच्या फेऱ्या किती ताणायच्या त्याला काहीतरी एक लिमिट असतं. आज बंटी साहेबांची सुद्धा आम्ही प्रेस बघितली. 1 तारखेपर्यंत आम्ही आघाडी निश्चित करून आम्ही त्या पद्धतीनं पुढे जाणार आहोत. 1 तारखेला मग निवडणुकीला दिवस राहिले किती, मग सर्वसामान्य कार्यकर्त्याने किती दिवस हवेवर बसायचं, सर्वसामान्य घटक पक्षांनी किती तुमची वाट बघायची आणि याचा कुठंतरी शेवट करायला पाहिजे, स्वाभिमानानं शेवट करायला पाहिजे. ही भूमिका घेऊन आज आम्ही घोषित करतोय की बाबा इंडिया आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लोकसभा विधानसभेला जरी आम्ही लढल्या असल्या तरी स्थानिक स्वराज संस्था खास करून कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आज आम आदमी पार्टीच्या माध्यमातून एकला चलोरीची भूमिका घेऊन आपण चाललोय. याचं कारण की ही जी काही आघाडीची मानसिकता आहे, महाविकासची मानसिकता आहे, इंडिया आघाडीची मानसिकता आहे, याच्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला सामावून घेण्याची क्षमता तुम्हाला कुठं दिसून येणार नाही. याच्यामध्ये सर्वसामान्य घटक पक्षांना सामावून घ्यायची क्षमता तुम्हाला कुठं दिसून येणार नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे. कारण जर तुम्ही बघितलं सगळ्याच पक्षांमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता डिस्टर्ब झालेला आहे. 25-25 वर्ष ज्यांनी पक्षासाठी राबले, 25 वर्ष ज्यांनी पक्ष वाढवला, प्रसंगी सतरंजा उचलल्या, प्रसंगी खुर्च्या उचलल्या, प्रसंगी नेत्यांना जे काही लागेल, ज्या पद्धतीची जोडण्या करायच्या आहेत, मदत करायची आहे, त्याच्यामध्ये कुठं त्यांनी कमी पडू दिलेलं नाही. अशा सगळ्या कार्यकर्त्यांना डावलून फक्त घराणेशाही, जो निवडून येऊ शकतोय, जो पैसे लावू शकतोय, त्याचं बॅकग्राऊंड कसंही असू दे, अशा पद्धतीची ही पक्षांची भूमिका आहे. या सगळ्या पक्षीय भूमिकेच्या विरोधात जाऊन कार्यकर्ता पॅटर्न राबवायचा अशा पद्धतीची भूमिका आम आदमी पार्टीची आहे. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंग